रेडी स्टार्ट. अर्जदार हिने प्रस्तुतचा अर्ज कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 205 चे कलम 23 प्रमाणे अंतरिम आदेश मिळण्याकरिता दाखल केला आहे. त्यानुसार अर्जदाराने प्रस्तुत अर्जाच्या अंतिम निर्णयापावेतो सामनेवाला क्रमांक 1 याने अंतरिम पोटगी प्रित्यर्थ अर्जदार क्रमांक 1 व तिच्या मुलीकरिता यांना दरमहा 15,000 रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर संरक्षण आदेश व घरभाड्यापोटी दरमहा 5,000 रुपये 10,000 रुपये नुकसान भरपाई आदेश देण्याची मागणी केलेली आहे. अर्जदार क्रमांक 1 व सामनेवाला क्रमांक 1 यांचा विवाह दिनांक 2/12/18 रोजी भोसले सांस्कृतिक हॉल समर्थनगर अहमदनगर येथे मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे झाला आहे. सदर विवाह अजूनही कायम आहे. सामनेवाला क्रमांक 1 हा अर्जदार क्रमांक 1 चा पती आहे. अर्जदार क्रमांक 1 हिचे वडिलांनी सामनेवाला यांच्या संपूर्ण कपडा लत्ता मानपान सोन्याचे दागिने तसेच भांडीकुंडी देऊन 5 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करून त्यांचा विवाह करून दिलेला आहे. लग्नानंतर अर्जदार क्रमांक 1 ही सामनेवाले यांच्या घरात नांदण्याकरिता गेली. त्यावेळेस सामनेवाले यांच्या घरी तिचे सासरे सासू दीर तिचा पती असे लोक होते. सामनेवाले क्रमांक 5 ही तिची सून असून अधूनमधून ती माहेरी येत होती. सामनेवाला यांनी अर्जदार क्रमांक 1 हिला काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर तिला त्रास देणे सुरू केले. सामनेवाला क्रमांक 1 यास दारू पिण्याचे व्यसन असून तो अर्जदार क्रमांक 1 हिला मारहाण करीत असे. तसेच सामनेवाले क्रमांक 2 ते 4 हे सामनेवाले क्रमांक 1 यास एकाचे 2 सांगून तिला मारहाण करण्यास सामनेवाले क्रमांक 1 यास भाग पाडत असे. सामनेवाले क्रमांक 1 ते 3 यांनी फिर्यादीला दिवसभर उपाशीपोटी ठेवून घरातील सर्व कामधंदा करून घेत असे. दरम्यानच्या काळात अर्जदार क्रमांक 1 हिला सामनेवाले क्रमांक 1 पासून दिवस गेले. परंतु सामनेवाले यांनी तिच्या गरोदरपणात जड व कष्टाची कामे करून घेत असत. सामनेवाले क्रमांक 1 ते 4 हे तिला तिच्या वडिलांनी सामनेवाल्यांच्या परिस्थितीप्रमाणे त्यांचा मानपान केला नाही, ज्या काही वस्तू दिल्या त्या दिल्या नाहीत असे म्हणत होते. तसेच तिला माहेरहून फ्लॅट घेण्याकरिता 2 लाख रुपये घेऊन ये असे म्हणत होते. अर्जदार क्रमांक 1 हिने तिच्या माहेरची परिस्थिती गरिबीची आहे असे सांगत असे. अर्जदार क्रमांक 1 ही 7 महिन्यांची गरोदर असताना सामनेवाले क्रमांक 1 यांनी सरकारी दवाखान्यात उपचार घ्यायचे असे म्हणून बेदम मारहाण केली व अंगावरील सर्व सोन्या चांदीचे दागदागिने काढून तिला दिनांक 23/3/2019 रोजी माहेरी हकलून दिले. त्यानंतर तिचे वडिलांनी तिच्यावर उपचार केले. अर्जदार ही माहेरी असताना सामनेवाले क्रमांक 1 हे सतत फोन करून व समक्ष अर्जदार हिला फ्लॅट घेण्याकरिता 2 लाख रुपये द्यावे म्हणून दहशत करीत होते व मारहाण करण्याची धमकी देत होते. अशा प्रकारे सामनेवाले क्रमांक 1 ते 5 यांनी माहेराहून रक्कम आणण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी तिला त्रास दिलेला आहे व तिचा त्याग केलेला आहे. तसेच गरोदरपणात सामनेवाले यांनी तिची कोणतीही काळजी घेतली नाही. परिच्छेद. अर्जदार क्रमांक 1 ही बाळंत होऊन तिला अर्जदार क्रमांक 2 ही मुलगी झाली आहे. अशा प्रकारे सामनेवाले यांनी अर्जदार क्रमांक 1 हिचा शारीरिक व मानसिक छळ केला व तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार केला. अर्जदार क्रमांक 1 ही तिच्या माहेरी अत्यंत हालाखीचे व उपाशीपोटी असे जीवन आहे. तिला उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. तसेच सामनेवाले क्रमांक 1 यांनी अर्जदार क्रमांक 2 हिच्या पालनपोषणाकडे दुर्लक्ष केलेले आहे. अर्जदाराच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती देखील अत्यंत हालाखीची आहे. सामनेवाला क्रमांक 1 हा कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीस असून त्याला दरमहा रुपये 30,000 पेक्षा जास्त पगार मिळत आहे. सामनेवाला क्रमांक 1 चे वडील सामनेवाले क्रमांक 2 हे सेवानिवृत्त असून त्यांना दरमहा 15,000 रुपयेपेक्षा
जास्त पेन्शन मिळत आहे. तसेच सामनेवाले क्रमांक 4 हा देखील नोकरीत असून त्याला दरमहा 25,000 रुपयेपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. सामनेवाले यांना स्वतःचे घर आहे. अशा प्रकारे सामनेवाला क्रमांक 1 यावर अर्जदारांव्यतिरिक्त कोणीही अवलंबून नाही. त्यामुळे सामनेवाला क्रमांक 1 हा अर्जदार क्रमांक 1 व 2 यांना दरमहा 15,000 रुपये अन्न वस्त्र पोटगी देऊ शकतो. म्हणून अर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सामनेवाले क्रमांक 1 कडून दरमहा 15,000 रुपये अन्न वस्त्र पोटगी व घरभाडे म्हणून रुपये 15,000 मिळण्याची विनंती केलेली आहे. तसेच सामनेवाल्यांनी दिलेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपये मिळण्याची तसेच संरक्षण आदेश मिळण्याची मागणी केलेली आहे. सामनेवाले क्रमांक 1 ते 5 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व अंतरिम अर्जास म्हणणे निशाणी क्रमांक 9 वर दाखल केलेले आहे. सामनेवाले यांनी अर्जदार क्रमांक 1 सोबत असलेले नातेसंबंध मान्य केलेले आहे. सामनेवाले यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप नाकारले आहेत. परिच्छेद सामनेवाले यांचे विशेष कथन असे आहे की अर्जदार ही सुरुवातीचे काही दिवस चांगली नांदली. त्यानंतर तिने सामनेवाले क्रमांक 1 यास आर्थिक त्रास देण्यास सुरुवात केली. ती सामनेवाले क्रमांक 1 यास म्हणत असे की तिला त्यांच्याकडे करमत नाही. आई वडिलांची खूप आठवण येते. त्यांच्याशिवाय ती राहू शकत नाही. तसेच ती हे सुद्धा म्हणत होती की सामनेवाला हा तिला आवडत नाही. त्याचा रंग काळा आहे व तिला उच्च शिक्षण घ्यावयाचे होते. परंतु आई वडिलांनी जबरदस्तीने तिचा विवाह सामनेवाले बरोबर लावून दिलेला आहे. अर्जदार कोणतेही कामधंदा न करता दिवसभर बसून राहत होती. ती सामनेवाले क्रमांक 1 याला नीटनेटके जेवण देखील करून देत नव्हती. तसेच कारण नसतानाही तिचा मावस भाऊ रफिक गुलाबियाला घेऊन तिचे माहेरी निघून जात होती. दिनांक 23/3/2012 रोजी तिने सामनेवाले क्रमांक 1 कडे तलाकची मागणी करून ड्रायव्हर यास फोन करून बोलावून त्याच्यासोबत माहेरी निघून गेली. सामनेवाले यांनी अर्जदार हिला नांदण्यास यावे याकरिता स्वतः तसेच मध्यस्थामार्फत प्रयत्न केला, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. अर्जदार हिने सामनेवाला क्रमांक 1 याचा त्याग केला आहे व ती माहेरी ऐशो आरामात राहत आहे. स्टॉप.